नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक आहे ना, एक गाव आहे आमच्या इकडे. म्हणजे एक साधारण राजापूर आहे ना, त्याच्या आधी ते गाव लागतं. तर त्या गावामध्ये कसं आहे, एक स्पॉट आहे, एक झाड आहे. त्या झाडाच्या इथून ना एक वड्यांचा वास येतो. वडा, आपण जे फणसाचे वडे असतात ना, ते तळताना वास येतो, तसा वास येतो. आणि जर तो वास असा आतमध्ये घेतला आणि जर तो असा अंडा असतो तो गिळला, म्हणजे आवडीपोटी असं केलंस तर तुझ्यावरती हवी होते असं. आता हे त्या गावातल्या लोकांना माहिती आहे की असं आलं की लगेच तिथे थू करायचं, म्हणजे त्याचा आपल्या हे नाही करायचं, आतमध्ये घ्यायचा ना वास, थुकून टाकायचं असं. त्याच्याने आपल्याला काय होत नाही. पण मी असं ऐकलं आहे की तिथून एक संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान कोण चालत असलं एकटं म्हणा, फणसाच्या गऱ्यांचा वास येतो किंवा वड्यांचा वास येतो, असे त्यांना वास येतात. ज्यांना माहीत नसेल तो ते इनेल करतो, आतमध्ये घेतो, त्याच्यावरती ते हवी होतं. अशा खूप साऱ्या स्टोरी आहेत तिकडे सुद्धा. असं तेच ना, आपल्या इकडे अशा स्टोरीज खूप आहेत, म्हणजे ते किती सत्य आहे आणि किती खोटं आहे, बट इन द एंड ते स्टोरी आहेत मनोरंजनासाठी आणि खूप भारी आहेत. मला वाटतं ह्याच्यावर बघायला गेलं तर पूर्ण एक मूवी बनवू शकतात आणि आता तर बनतायत आणि बनतायत. म्हणजे कसं आहे, आता बरंच आता बघतोय ना मी मूवीज, ह्या चांगल्या स्टोरीज वगैरे चांगल्या आता इम्प्रूव्ह व्हायला लागल्या. मुंजा पाहिले तुम्ही? मुंजा नाही पाहिली, पाहायची गेले. मुंजा पाहायला लागेल. आता स्त्री पण आलाय, स्त्री टू, हो, तो पण आता बघायचा आहे. ठीक आहे, पण हे आता हॉररमध्ये आता काहीतरी इंडस्ट्रीने केलं पाहिजे. हो, खूप चांगल्या असे त्याला ना आपल्या इथे नेहमीच असं एक नेगेटिव्ह एक ह्याच्यानी बघितलं गेलंय, पण त्याला कधीच असं मला वाटतं मनोरंजनाच्या दृष्टिकोनाने नाही बघितलं, एंटरटेनमेंट मध्ये नाही बघितलंय. हो, आपल्याकडे ना जे पहिले मूवीज बनायचे ना, हॉरर प्लस कॉमेडी असायची. हो, आता तेच आहेत, आता पण तसेच आहेत कंटिन्यू. जर प्रॉपर तुम्हाला हॉरर बघायचं आहे तर आपल्या हॉलिवूडमध्ये बघा, द नन, म्हणजे काय ते मूवीज आहेत. कॉन्ज्युरिंग नाही, हे मी त्यातले थोडे यूट्यूबवरती पार्ट्स बघितलेत, ते बघूनच भीती वाटते. असे पण काही मी ऐकलेले आहेत की एक असा मूवी आहे काहीतरी इंडियामध्ये, जो म्हणजे हिंदीतला आहे, जो कोणी थिएटरमध्ये बघायला गेलं, एकट्याने बघून दाखवलं तर बक्षीस ठेवलं होतं. बरं. आणि असा तो एक व्यक्ती गेला होता बक्षीस घेण्यासाठी, एकटा जाऊन बघत होता मूवी. एंडला जेव्हा गेले लोक बघायला, तो मेला होता. असं आहे, म्हणजे आहे असा कुठेतरी एक्झिस्ट करतो. यूट्यूबवरती पण आहे त्याची माहिती की असा एक मूवी आहे, त्यामुळे तो बॅन केला आहे. असे बरेच पिक्चर बघा बॅन होतात. जसं हॉलिवूडमध्ये पण एक मूवी होता, तो मला असं वाटतं ते बघितल्यावर त्याचे डायरेक्टर्स वगैरे पण असे मेले होते आणि खूप ऑडियन्स मेला होता, नंतर ती मूवी बॅन करण्यात आली, असं काहीतरी होतं. आणि तू हे पण ऐकलं असेल की बुक्स असतात ना, काही बुक्स असतात शापित बुक्स, तशी काही स्टोरी ऐकलीस का तू? नाही, मी एक निळवंती नावाचं पुस्तक आहे, त्याबद्दल ऐकलंय. तुम्ही कोणते ऐकले? निळवंती, त्याच्यात काय होतं म्हणजे ते बुक? म्हणजे ते पुस्तक, म्हणजे असं म्हटलं जातं की तो पुस्तक वाचलं ना तर आपण प्राण्यांची, पक्ष्यांशी, झाडांशी बोलू शकतो. पण ते पुस्तक जर अर्ध वाचलं तर तो माणूस वेडा होतो, असं होतं ते. मी एक ही स्टोरी वाचले कुठेतरी. ॲक्च्युली एक ना ट्रेनचा प्रवास असतो. ट्रेनच्या प्रवासामध्ये ना एक मुलगा आहे ना, तो बुक सेलर असतो आणि त्याच्याकडे खूप सारी बुक्स असतात विकण्यासाठी. तो पूर्ण ट्रेनमध्ये फिरतो, गरीब असतो बिचारा, आणि तो जवळजवळ 8-10 वर्षाचा असेल आणि तो गेली 2-3 वर्ष ना एक बुक घेऊन फिरत आहे आणि त्याच्यात अजून आजूबाजूला बुक्स आहेत 3-4, ती विकली जातात. पण ही बुक आहे ना, ती विकली जात नाही. प्रत्येक जण ते बुक ओपन करतो, असं बघतो आणि लगेच त्याच्या हातात देतो, मला नाही पाहिजे. हा त्या बुकला एवढा वैतागलेला असतो ना, ही बुक मी टाकून पण कसं देऊ, मी पैसे घातलेत, 300-350 रुपयाचं बुक असतं ते. तर एक दिवस अचानक काय होतं, हे 2 वर्ष कंटिन्युअस चालू आहे की लोक सगळी बघतायत ते असं उघडून आणि लगेच त्याला परत देते की नाही, असं म्हणजे नको आम्हाला. आणि अचानक काय होतं की एक दिवस तो ट्रेनमध्ये प्रवास करताना अचानक, म्हणजे विकत चाललेला असतो. एक मुलगी आहे ना, ती अशी म्हणजे एकट्याने प्रवास करत असते, तर एकटीने प्रवास करत असते आणि हा तिच्याकडे जातो आणि तिला बोलतो की बुक घ्या यातलं, कुठचं आवडेल ते. आणि ती ऑलरेडी एक पुस्तक वाचत असते
म्हणजे ह्याच्यातून ह्याला कळलं की तिला बुकची आवड आहे म्हणून ती घेते, ती बघते आणि तिला तेच बुक आवडतं, ते जे शापित बुक आहे ते तिला आवडतं. ती त्याला घेते आणि बोलते हे कितीला देणार? तो बोलतो तुम्ही फुकट घ्या चालेल मला, कारण मी गेली 2 वर्ष विकतोय तर कोण घेतच नाही आहे, का ते मलाच माहीत नाही. म्हणून मग ती मुलगी अशी ओपन करते असं आणि ती बघतच राहते त्या पुस्तकाकडे आणि ती अशी तिच्या पॉकेटमधून डायरेक्ट 500 रुपये काढते असे आणि त्याला देते अशी न बघता त्याच्याकडे. ती स्टार्टिंगपासून वाचायला सुरुवात करते कंटिन्युअस. ती कोणाकडेच बघत नाही आहे. पूर्ण ट्रेनमध्ये ती लगेच त्या बुकमध्ये अशी वाचते, पूर्ण वाचायला घेते. नंतर अचानक TC येतो, तो मुलगा निघून जातो. TC येतो आणि TC तिला बोलतो की तिकीट द्या. तर ती अशी त्याच्याकडे बघत नाही आहे, पण अशी डायरेक्ट त्या पॉकेटमधून असं तिकीट काढून देते असं डायरेक्टली TCला. TC बोलतो अरे ही बाई अशी का नाही बघत आहे, ही कंटिन्युअस खाली बघते आणि त्याच्यातली चित्र बघतो TC, ही भयानक चित्र आहेत त्या पुस्तकामध्ये. तो इग्नोर करतो. तो बोलतो जाऊ दे. तो विचारतो मॅडम उतरायचं आहे कुठे? ती बोलते तुला का सांगू मी उतरायचं कुठे? ह्या त्या त्याच्यावरती लिहिलं आहे ना तिकीटवरती, तिथे उतरेन मी. ठीक आहे. त्याच्यानंतर TCला ती बोलते डायरेक्ट कोणाचे 200 रुपयासाठी कोणाला उतरवायचं नसतं गाडीतून. TC बोलतो ही गोष्ट तर 4-5 दिवसांपूर्वी माझ्याबरोबर घडलेली. मी एका वृद्ध माणसाला उतरवलं होतं ट्रेनमधून, ते हिला कसं कळलं? तर तो तिला बोलतो, म्हणजे तो असं इग्नोर करतो, बोलतो अरे काहीतरी भयानक दिसतं आहे, आपण आपल्या डब्यात जाऊया. TCचा म्हणजे सेपरेट पाठी डबा असतो एक छोटासा. तर TC तिकडे जातो. थोड्या वेळाने ही चालत जाते आणि डायरेक्ट TCला असा पकडते आणि ट्रेनच्या बाहेर अशी हे करते, असे बाहेर पकडतात ना दरवाजा, बाहेर काढते अशी, असं पकडते आणि त्याला बोलते 200 रुपयासाठी तू एका माणसाला उतरवलास, तो त्याच्या घरामध्ये त्याची बायको आजारी होती, खूप आजारी होती, म्हणून तो चालला होता. तू त्याला उतरवल्यामुळे तो पोचू शकला नाही तिथे, त्यामुळे त्याची बायको वारली त्याला न बघता. ह्याला तू गुन्हेगार आहेस, तुला सोडू अशी ती बोलत असते. तिच्या बॉडीवरती कंट्रोल नसतो, तिच्या आतमध्ये दुसरं कोणतरी असतं आणि ते पुस्तकातलंच असतं काहीतरी. आणि तिथेच त्याच बोगीमध्ये एक तांत्रिक असतो, मांत्रिक, म्हणजे नवीन युगातला असेल, जे शर्ट पॅन्ट जीन्स घालणारा, जुन्यातला ना. तर त्याने म्हणजे आता भूलभुलैयामध्ये जसा अक्षय कुमार बघा तसा, तर त्याच्याकडे असं गंगाजल वगैरे असतं. तो काय करतो, जर त्याने असं शिंतडलं, त्याला माहिती आहे आपल्याकडे पॉवर आहे ह्याच्यामध्ये, ही जर शिंतडलं तर तिच्या अंगातून ती पटकन बाई निघेल आणि ही त्या TCला सांभाळू शकणार नाही. म्हणून तो काय डोकं लावतो, तो पहिल्यांदा चेन ओढतो, ट्रेनची चेन ओढतो आणि ट्रेन हळूहळू जशी होते, म्हणजे साधारण 30-40च्या स्पीडला, तेव्हा तो तिच्या अंगावरती पाणी मारतो आणि त्या क्षणी तिच्या अंगावरतून ती निघून जाते आणि TC सुटतो हातातून आणि ती अशी खाली पडते. ही जी कॅरेक्टर आपल्या जी पुस्तक असते ती खाली पडते आणि ती तिच्या अंगातून निघून जाते, जे काय असतं ते. TC पडतो. TCला थोडंफार लागतं, जास्त नाही लागत. आणि नंतर मग जेव्हा तिला जाग येते, तिला काहीच माहीत नसतं. ती बोलते मी पुस्तक वाचायला घेतलेलं, एवढंच मला माहीत, त्याच्या पुढे काय झालं मला माहीत नाही. नंतर मग तो जो माणूस आहे ना, जो पाणी मारतो, तो ते पुस्तक घेतो आणि ते डिस्ट्रॉय करून टाकतो. असं ही एक स्टोरी आहे. म्हणजे अशा भयानक कथा अशा आहेत. पण तेच ना, आपल्या इकडे स्टोरीजनेच नेहमी राहिल्यात, गोष्ट नेहमी खूप महत्त्वाचा भाग राहिल्यात सर्वांमध्ये मला वाटतं. पण दुसरं कोणतं असं तुमच्याबरोबर झालेलं असं जे ऐकलं असेल किंवा घडलं असेल? असं एक सांगायचं म्हणजे एक ॲक्च्युली एक गाव आहे, त्या गावामध्ये कोकणातलंच गाव आहे बरं असं धरून त्याला. तर कोकणामध्ये एक असं म्हणा की ही फनी, मी एक सांगतोय फनी स्टोरी आहे ही, हॉरर पण फनी. एक गावामध्ये एक माणूस आहे ना, त्याला सगळे लोक सांगतात, म्हणजे त्याला माहिती असतं गावामध्ये कुठे काय आहे, कुठे कसला आवाज येतो. तर तो असा चालत असतो रस्त्याने आणि ना कोणतरी त्याला दगडी मारत असतो, दगड मारतोय. तो असं पाठी वळून बघतोय, अरे दगड मारतोय, इकडून येतोय दगड, इकडून येतोय दगड, इकडून असे दगड येतात त्याला. तर तो राम 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 करत चालत असतो, धावत असतो.
आणि अचानक म्हणजे असं पुढे जात असताना तो असा पाठी वळून बघतो, त्याला वाटतं कोणतरी आहे मागे जो तुम्हाला दगड मारतोय. पाठी वळून बघतो, पाठी कोणच नसतं. आणि शेवटी घरी जातो तो. घरी जाऊन बघतो, म्हणजे घरी जर पोचल्यानंतर बघतो ना, तर त्याने पॅरेगॉनची चप्पल घातलेली असते, त्याच्यावरती दगड उडून उडून त्याला लागत असतात. तर म्हणजे ही पण आमच्या इकडे ही खरी रिअल झालेली गोष्ट. त्याच्यावर हे फनीमध्ये म्हणजे तेव्हा लोकांना म्हणजे हसू आवरे ना, त्यानं त्याच्या पायापेक्षा जरा मोठी चप्पल घातलेली. म्हणजे असे आपल्याला हे भास पण होऊ शकतं, म्हणजे काहीच खूपदा नाही तर भासच होतात. म्हणजे जसं आपण कुठून जात असो आणि आपण तिथे ऐकलं असेल, जसं तुम्ही बोललात की तिथून नेहमी गेल्यावर फणसाचा वास येतो किंवा असे वडे तळल्याचा वास येतो. तर जसं तुम्ही ऐकलंय ना, तर खूप वेळा असंही होतं की तिथे जात असेल आणि वास नसेल येत, पण ते ऐकून 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 म्हणजे ते एवढं ऐकलेलं असतं की ते आपोआप एक माइंड एक गेम खेळायला लागतो. तसं होतं. एक तुला एक सांगतो एक स्टोरी. ॲक्च्युली कशेळी घाट ऐकलं? कशेळी घाट हो. म्हणजे खूप भयानक घाट आहे. आता मी प्रवास केला आहे त्या घाटाने 4 व्हीलरने. रात्री मी साधारण 12च्या दरम्यान कशेळी घाटात होतो. आता ह्या कशेळी घाटाच्या स्टोऱ्या खूप साऱ्या ऐकलेल्या असतात. मी ऐकलेल्या होत्या पहिल्यांदा, की ह्या टर्नवरती ही बाई येते, ह्यात हे येतो, माणूस येतो, लिफ्ट मागतो, थांबायचं नाही. तर जेव्हा मी तिथे पोचलो साधारण 11:30-12च्या दरम्यान रात्री, कारण इथून मुंबईतून मी 7:30-8 वाजता निघालेलो, तर तिथे पोचायला मला 11, 11:30, 12 झाले. तिथे गेल्यावर माझ्या पहिल्यांदा मनात भीती आली, पुढे असं काहीतरी घडणार आहे, कोणतरी असू शकतं. मी आणि माझी वाईफ होतो. आम्ही ठरवलं की एखादी गाडी जी पुढे जाईल त्याला आपण फॉलो करायचं. म्हणजे आपण हे बघितलेलं नाही त्या घाटामध्ये काही, पण तरी पण आपण त्याच्यावर ट्रस्ट ठेवतो. आपण त्याचा अपमान करत नाही. तर काय काय कसं मुद्दामून आरडाओरडा करत जाणार, मग ते तुम्हाला त्रास देणार. हो. मग आम्ही काही नाही, आम्ही मान्य केलं की अशा गोष्टी आहेत. तर त्या गाडीच्या मागून वगैरे आम्ही करत करत तो कशेळी घाट क्रॉस केला, पण आम्हाला तिथे असं काहीच जाणवलं नाही. म्हणजे सांगायचं फॅक्ट म्हणजे काहीच जाणवलं नाही. पण मी आहे ना, असं कोकणात जे आपले वृद्ध व्यक्ती असतात त्यांच्याकडून असं कधी नाही ऐकलं की ते कोणत्या गोष्टीला मानत नाही. कारण जे गावी राहिले, जे तिथे राहिले, त्यांना काही ना काहीतरी अनुभव आलाय. मग भले तो खरा असेल खोटा असेल, पण त्यांना अनुभव आलाय की त्यांच्याबरोबर असं घडलेलं. पण तेच एक सुंदरता पण आहे की बाबा की आपल्याकडे एवढ्या छान सुंदर गोष्टी आहेत आणि जे आपण पुढे नेऊ शकतो. पण मजा आली ओमकारास तुमच्यावर बोलून. तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं, आनंद झाला, भेटलो तुम्हाला, पूर्ण स्टोऱ्या सांगितल्या. अक्षरशः 2 महिने दाबून ठेवले होते आतमध्ये. तुम्हाला कधी भेटून सांगतोय स्टोरीज. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.